अरे एवढीच पुढं? अरे अजून पाहिजे ती बाबा. ए झाली का तयारी? सर येते ना आता. राणी कुठे आहे? आले आले. हे बघा झाली सगळी तयारी? अगं तयारी सगळी झाली आहे, पण कार्यक्रम कधी करायचा? कार्यक्रम ना आपण लंच ब्रेक मध्ये करू. आता कामाची वेळ झाली आहे ना. तुम्ही एक काम करा, हे सगळं सामान आहे ना ठेवून द्या. मग लंच ब्रेक मध्ये आपण हे सगळं रचू आणि मग एमडी साहेबांना बोलू. चला चला कामाला. काय सुरू आहे इथे? तुम्हाला विचारतोय मी, काय आहे सगळं? ते सर, आज तुमचा एमडी म्हणून फॅक्टरीत पहिला दिवस आहे ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी तुम्हाला वेलकम करायचं ठरवलं. वेलकम? कंपनीत काम सोडून सगळं काही करता ना रे तुम्ही? काय चाललंय? कंपनीत येता कशासाठी तुम्ही? हा, परवा काय तर म्हणे देवाचा उत्सव, काल काय तो आबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम, आज काय हे वेलकम. कोणाची परमिशन घेता? हे सगळं करताना कोणाला विचारता तुम्ही? केटी, विक्रांत, कंपनीचे काही रूल्स असतात, कळलं का? हा टाइमपास करण्याचा पगार नाही देत कंपनी तुम्हाला. काय झालं इंद्र? हे जे इथं टाइमपास चालू आहे, याची काय आयडिया होती तुला? कोणाची परमिशन घेतलेली हे सगळं करताना तुम्हाला माहिती होतं का? केटी, काय विचारतोय मी? कामगार कामाच्या वेळी कामच करताना दिसले पाहिजेत मला, समजलं? सर, आम्ही कामाच्या वेळी कामच करणार होतो. तसंही आम्ही हे सगळं लंच ब्रेक मध्ये करणार होतो. म्हणजे आमचं चुकलं. सॉरी सर, आम्ही लागतो कामाला. हा चला. नाही नाही, एक मिनिट. तुम्ही एवढी सगळी तयारी केलीच आहे, तर आपण लंच ब्रेकची कशाला वाट बघायची ना? आपण आत्ताच करूया ना. म्हणजे एवढी सगळी तयारी केली असताना कोणाला नाही आवडणार वेलकम करून घ्यायला? आपण एक काम करूया, आत्ताच वेलकम करूया. ठीक आहे, चलो गाइस, लेट्स स्टार्ट. काय करायचंय सांगा मला. आत्ता? हो मग, व्हाय नॉट? नको सर, नको. ठरल्याप्रमाणे आपण लंच ब्रेक मध्येच करू. ते आता कामाची वेळ झाली आहे. नाही, लंच ब्रेक पर्यंत खूप उशीर होईल. आपल्या कामगारांकडनं असं छान वेलकम करून घ्यायला कोणाला नाही आवडणार. आपण आत्ताच करूया. कम ऑन गाइस, लेट्स स्टार्ट. इंद्रा, अरे नाही विक्रांत, अरे एवढी सगळी प्लॅनिंग केली आहे त्यांनी, एवढं छान सगळं तयारी केलेली आहे. आय एम इम्प्रेस्ड. आपण आत्ताच माझं वेलकम करायचं आहे. चलो गाइस, लेट्स स्टार्ट. काय करायचंय सांगा मला. ठीक आहे, मग बोलवू का सगळ्यांना? नाही, खूप टाइम वेस्ट होईल. या फ्लोअरवर जितके कामगार अवेलेबल आहेत त्याच्यासोबतच करूया ना आपण. कवडे दादा, करा मग ते ठरल्याप्रमाणे. बरं, मी कुठे उभं राहायचंय? इकडे का? अच्छा, या तुम्ही या साईडला या. ओके. अरे आपण फोटो काढूयात ना. कोणाला तरी सांगा फोटो काढायला. सर, स्माइल प्लीज. हा, हो. बरं चला, नेक्स्ट. पुढे काय करायचंय? अरे नाही विक्रांत, एवढ्या प्रेमाने दिला यार त्यांनी. असू देत ना माझ्या हातात. बाय द वे, ही आयडिया कोणाची होती? मी सर कवळे. आणि वाटलं की तुमचा कंपनीचा पहिला दिवस आहे म्हणून माझ्या हस्ते जरा गुच्छ दे. वाव, ग्रेट. आणि हे गुलाबाचंच फुल असायला हवं होतं. ही कोणाची आयडिया होती? राणीची. बरं ठीक आहे, अजून कोणी काय काय केलंय? मी सर ही शाल आणि नारळ घेऊन आलोय. अच्छा, काय नाव तुझं? रतन. रतन. बरं, अजून कोणी काय केलंय? हे फुलांचं ना मी आणलंय सर. अच्छा, ग्रेट. ते रिसेप्शनच्या हित करायचं मी ठरवलंय. ग्रेट. आय एम इम्प्रेस्ड. यू गाइज हॅव डन अ गुड जॉब गाइज. मला असं वाटतं तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी जे काही केलंय, तर मीही तुमच्यासाठी काहीतरी करतो ना. अरे विक्रांत, मला असं वाटतं आपण पण यांचा सत्कार करायला पाहिजे, है ना?
रतन रतन एकच नारळ आहे आपल्याकडे. अरे अजून असतील तर घेऊन ये ना पटकन. हाय चल 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 चल, पटकन घेऊन ये, पटकन घेऊन ये. या तुम्ही इकडे या, सगळे लाईनीत उभे राहा. या 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 लवकर या, घाई करा. केटी इकडे या, आपल्याला सत्कार करायचा आहे या सगळ्यांचा, लवकर या. अरे फोटो घे ना, फोटो घ्या चला. बरं ऐका, आजचा हा फोटो तुमचा आपल्या कंपनीतला शेवटचा फोटो असणार आहे. बिकॉज यू ऑल आर फायर्ड. आत्ताच्या आत्ता तुम्हाला चौघांना या कंपनीतून काढून टाकलंय मी. जस्ट गेट आउट फ्रॉम हिअर. सर काय झालं? काय चुकलंय का आमचं? अहो सर, तुमचा पहिला दिवस होता म्हणून म्हटलं सत्कार करावा. कंपनीचा वेळ वाया घालवलाय तुम्ही. मला कंपनीत कामाला आणि वेळेला महत्व देणारी माणसं हवी आहेत, तुमच्यासारखी टाइम वेस्ट करणारी नाही. साहेब काय चुकलं असलं तर माफ करा, इथून पुढे चुकी नाही होणार. हो नाहीच होणार आहे, कारण ही चूक करायला तुम्ही चौघं इथे नसणार आहात. साहेब दया करावं, एवढी मोठी शिक्षा देऊ नका आम्हाला. अहो जिथे रोजंदारीवर आमचं घर चालतंय साहेब, आणि असं आम्हाला कामावर जर काढून टाकलं तर आमची बायका पोरं रस्त्यावर येतील. असं नका करू साहेब. याचा विचार आधी करायला हवा होता. कमीत कमी तुम्ही नसलात तर माझं पुढचं होणारं नुकसान तरी टळेल. साहेब पाया पडतो. सर या सगळ्यात यांची काय बी चूक नाहीये. खरं तर हा प्लॅन माझा होता. अगर राणे तू मिस लीडर, हा सगळा प्लॅन तुझा होता. हो सर. तुला नेहमी सगळ्यांसमोर हिरो व्हायचं असतं ना. तुम्ही काय बघताय, सगळे निघा. थांबा. एक मिनिट. ही कंपनी माझी आहे, त्यांना थांबवणारी तू कोण? सर कायद्यानुसार तुम्ही कामगारांना असंच कामावरून काढू शकत नाही. त्यासाठी एक स्ट्रॉंग रिझन लागतं. कायदा? कोणता कायदा? ही कंपनी माझी आहे आणि इथे फक्त माझा कायदा चालतो. सेक्शन 25F इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट नुसार तुम्ही असं कामगारांना विनाकारण कामावरून काढू शकत नाही.